तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, कालचा जो व्हिडिओ होता महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात जो जी आर आला होता, जी आरमधून तुम्हाला मी जो जी आर काय सांगतो हा समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही जी आर थोडा किचकट असल्यामुळे काही जणांना अनेक प्रश्न पडलेले आहेत. प्रश्न काय आहे त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. बघा मित्रांनो, अनेक जणांना प्रश्न पडले आहेत की जो 21 ते 60 वर्षाचा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये मुली बसतात का किंवा मुली त्यासाठी अर्ज करू शकतात का. तर तुम्हाला थेट मी आपल्या नळवर घेऊन जातो आणि जी आरनुसार तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. बघा मित्रांनो, हा जो जी आर आहे तो जी आर आपल्याला काय सांगतो. बघा मित्रांनो, योजनेचे लाभार्थी यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता आणि निराधार महिला सांगितलं आहे. बघा मित्रांनो, इथे विवाहित तुम्हाला माहिती आहे, विधवा माहिती आहे, घटस्फोटित आहे, निराधार महिला पण माहीत असणार. पण परित्यक्ता म्हणून अनेक जणांना प्रश्न पडला आहे. परित्यक्ता म्हणजे अशी महिला की जिला नवच्या पतीने सोडून दिलेले आहे आणि ती आपल्या पतीपासून वेगळे राहते, पण कायदेशीरदृष्ट्या तिला पती आहे. अशा महिलेला परित्यक्ता महिला असं म्हणतात. म्हणजे ती घटस्फोट झालेला नाही तिचा, अशी महिला. म्हणजेच यामध्ये मुली अर्ज करू शकत नाही. अर्ज कोण करू शकतं? तर विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला आणि परित्यक्ता महिला आणि निराधार महिला, अशाच महिला या योजनेसाठी पात्र असतात. दुसरा जो प्रश्न पडलेला आहे कागदपत्रासंदर्भात, बघा मित्रांनो, थेट आपण जे कागदपत्र आहे त्याच्यावर जाऊया. बघा, सदर योजनेचे लाभ मिळण्यासाठी खालील कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर कुठले? एक ऑनलाईन अर्ज आहे, त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. बघा मित्रांनो, तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे किंवा तुमचा जन्म हा महाराष्ट्रात झालेला असला पाहिजे आणि त्याचं तुम्हाला तुमच्याकडे जन्म दाखला असला पाहिजे. सध्या तरी हे दोनच जी आरनुसार आपल्याला कळलं आहे. एल सी वगैरे जे म्हणतात ते अजून काही नाही समजलं आहे. चौथी गोष्ट म्हणजे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. बघा मित्रांनो, इथं स्पष्ट म्हटलेलं आहे कुटुंब प्रमुख म्हणजे महिलेच्या नावाचा असला पाहिजे असं इथं म्हटलेलं नाही. तुमच्या रेशन कार्डवर जो कोणी व्यक्ती कुटुंब प्रमुख असेल किंवा तुमचा जो नाव, तर तुम्ही स्वतः कुटुंब प्रमुख नसेल तर तुमच्या पतीचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या आत असणं अनिवार्य आहे किंवा 2.5 लाखापर्यंत. त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पाहिजे, पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजे, रेशन कार्ड पाहिजे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र पाहिजे. एवढे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. बरं, याची डेट काय असणार आहे असा प्रश्न विचारला आहे. तर डेट याची 1 जुलैपासून चालू होणार आहे आणि 15 जुलै ही शेवटची तारीख असं कळलं आहे. कारण जवळपास 15 जुलैनंतर जी प्रोसेस होणार आहे आणि त्यानंतर जवळपास 14 ऑगस्टला तुम्हाला तुमचा पहिला हप्ता, 15 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे 14 ऑगस्टला तुम्हाला तुमचा पहिला 1,500चा हप्ता तुमच्या डीबीडी संलग्नित बँकेत पडणार आहे, असं सरकारचं नियोजन आहे. आता डीबीडी सक्षम बँक हे अनेक जणांना कळलं नाही. डीबीडी सक्षम बँक म्हणजे अशी बँक की जिला तुमचं आधार कार्ड लिंक आहे. समजा तुमच्याकडे 2-3 अकाउंट असेल पण डीबीडी सक्षम बँक एकच असते आणि ज्याला तुमचं आधार कार्ड लिंक असतं त्याला डीबीडी सक्षम बँक म्हणतात. बरं हे कसं शोधायचं तुमची बँक डीबीडी सक्षम आहे का नाही? तर त्यासाठी बघा, आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे का नाही कसं बघायचं. आधार कार्डला बँक लिंक असेल तर तुमच्या आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही सर्च करू शकता. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे त्या संदर्भात. आधार कार्डच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे का नाही समजणार. आणि जर तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे, त्या बँकेचं नाव तिथे येतं आणि त्यानुसार तुम्हाला कळतं की तुमची बँक आहे ती डीबीडी सक्षम आहे किंवा डीबीडी सक्षम आहे. जर तुमच्या आधार कार्डला कुठलीही बँक लिंक नसेल तर तिथं दाखवणार नाही. आणि अशा वेळेस तुम्ही काय करायचं?
अशा वेळेस मित्रांनो सरळ इंडियन पोस्ट बँकमध्ये जा. तिथे 0 बॅलन्सवर तुमचं अकाउंट निघतं आणि 2 ते 3 दिवसात तुमचं आधार कार्ड त्या बँकेला लिंक होतं. म्हणजे 2 ते 3 दिवसात तुम्हाला तुमच्या बँकेचा जो विषय आहे तो संपून जाईल. कोण कोण अर्ज करू शकतात हा एक प्रश्न पडलेला होता. बघा, ही पात्रता तुम्हाला मी काल सांगितली होती, पुन्हा एकदा सांगतो. अर्ज कोण कोण करू शकतात की लाभार्थी महिला महाराष्ट्र रहिवाशी पाहिजे, त्यानंतर विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला पाहिजे, तिचे वय कमीत कमी 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत पाहिजे. त्यानंतर बँक खाते असणे आवश्यक आहे आणि बँकेला आधार लिंक असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमची बँक ही डीबीटी सक्षम असणं आवश्यक आहे. आणि लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इथं स्पष्ट म्हटलेलं आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सांगितलं आहे, महिलेचे वार्षिक उत्पन्न नाही. म्हणजे कुटुंब प्रमुख आहे त्याच्या नावाने तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे आणि ते उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. त्यानंतर अपात्रता आधी अनेक जणांना कळालेली नाही. बघा मित्रांनो, अपात्रतेकडे जाऊया आपण. अपात्रता म्हणजे बघा, ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे. म्हणजे तुमच्या जर रेशन कार्डमध्ये जेवढे काही सदस्य आहेत सर्वांचं जे कुटुंब प्रमुख आहे त्यांचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त जर असेल तर तुम्ही अपात्र असणार आहे. तुम्ही अर्ज फॉर्म भरून काही उपयोग होणार नाही, कारण तुम्ही अशा ठिकाणी अपात्र दाखवणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजेच तुमच्या जर रेशन कार्डमध्ये जे काही सदस्य आहेत त्यापैकी जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा व्यक्ती यासाठी अपात्र असणार आहेत. म्हणजे तुमच्या कुटुंबातील एखाद्या जरी व्यक्तीने इन्कम टॅक्स फाईल केलेला आहे तर अशा महिलांना अर्ज करता येणार नाही किंवा अर्ज केला तरी ते बाद होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, लक्षात द्या मित्रांनो, सरकारी विभाग, उपक्रम, त्यानंतर मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहे, अशी व्यक्ती अपात्र असणार आहे. म्हणजे कंत्राटी कर्मचारी सुद्धा अपात्र असणार आहे, पण ते कुठले, ते सरकारी विभागामध्ये. पण एक इथं अट टाकलेली आहे, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्टमधून कार्यरत असलेले, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टमधून लागलेले आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही. इथं बघा, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही, हा मुद्दा यांनी स्पष्ट केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सदर लाभार्थी महिलेने, म्हणजे जी लाभार्थी महिला आहे या महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर, म्हणजे कुठल्या तरी स्कीममध्ये तुम्हाला 1500 पेक्षा जास्त अमाऊंट जर भेटत असेल शासनाच्या इतर आर्थिक योजनेद्वारे, कुठल्याही स्कीममध्ये जर तुम्हाला 1500 पेक्षा जास्त आर्थिक लाभ जर तुम्ही घेतलेला असेल तर तुम्ही अपात्र असणार आहे. पण तुमचा आर्थिक लाभ हा 1500 पेक्षा खाली असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्यानंतर 5 आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा जे सद्यस्थितीत खासदार आमदार आहे असे अर्ज करू शकत नाही किंवा माजी खासदार आमदार आहेत असे सुद्धा अर्ज करू शकत नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष असले, उपाध्यक्ष असले, संचालन असले किंवा सदस्य असले तर अशा कुटुंबातील महिला अर्ज करू शकत नाही. 7वी गोष्ट म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे असे अपात्र असणार आहे. आता संयुक्तपणे म्हणजे काय, तुमचं जर रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये जे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांच्या जी जमीन आहे, एकत्रित जमीन जर 5 एकरपेक्षा जास्त असली तर तुम्ही त्यासाठी अपात्र ठरणार आहात. लक्ष द्या, तुमच्या रेशन कार्डमध्ये तुम्ही जर रेशन कार्ड दाखवणार आहात रेशन कार्डमध्ये सर्व सदस्यांची जर जमीन 5 एकरपेक्षा जास्त असली, इथं काय दिलं, सदस्यांची संयुक्तपणे जमीन जर 5 एकरपेक्षा जास्त असली तर तुम्ही अपात्र असणार आहात.
त्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये तुम्ही समजा तुमचा मुलगा आहे, तुमचे पती आहेत, मुलगी आहेत, यापैकी एकाच्या जरी नावावर 4 व्हीलर असली तर तुम्ही यासाठी अपात्र असणार आहे. फक्त यासाठी ट्रॅक्टर वगळून, ट्रॅक्टर असला तर चालेल, पण ट्रॅक्टर वगळून इतर जर 4 व्हीलर असली तुमच्या कुटुंबातील एखाद्याच्या नावावर, जे रेशन कार्ड तुम्ही लावणार आहेत त्याच्या एखाद्याच्या नावावर जरी 4 व्हीलर असली तर तुम्ही अपात्र असणार. दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये काही पात्रता किंवा अपात्रता निकषामध्ये सुधार करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेची कारवाई करण्यात येईल. म्हणजे इथं पात्रता किंवा अपात्रतामध्ये काही सुधारणा होऊ शकते, करण्याची गरज पडली तर, असं त्यांनी सांगितलं आहे. कागदपत्र तुम्ही बघितलेच आहे, कुठले कागदपत्र लागणार आहे. लाभार्थीची निवड पण कशी होणार आहे ते पण बघितलं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये. बरं, योजनेचे कार्य अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे बघा. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. इथं काय लिहिलं आहे, तुम्ही या योजनेचे अर्ज जे आहे ते जे पोर्टल उपलब्ध करून देणार आहे त्यानुसार भरू शकतात, किंवा मोबाईल ॲप तयार करणार आहे त्यासुद्धा भरू शकतात, किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये ऑनलाईन भरू शकतात. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, बरं, ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नाही त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही कुठं करून दिलेली आहे? अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी, त्यानंतर ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर इथे उपलब्ध करून देणार आहे आणि त्यासाठी कुठलाही अतिरिक्त चार्ज घेण्यात येणार नाही. म्हणजे अर्ज भरून हे संपूर्ण विनामूल्य अर्ज भरून देण्याची सुविधा सरकारने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामीण, नागरी, आदिवासी, ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्र आणि वार्ड इथे उपलब्ध करून दिलेले आले. बरं, त्यांनी एक सांगितलं आहे अर्जाची प्रक्रिया विनामूल्य आहे. तसेच अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जिथं फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, तिथे स्वतः हजर असणं गरजेचं आहे, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. आणि सोबत तुम्हाला तुमचं रेशन कार्ड, आधार कार्ड आणि इतर डॉक्युमेंट घेऊन जाणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुमच्या मनातील जे काही प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ते सोडवण्यासाठी आणखीन मी माहिती देण्याचा प्रयत्न करत. त्यानंतर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत चॅनल शेअर करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तसेच इथून पुढे आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे हे सुद्धा आपल्या चॅनलवर सांगण्यात येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.